प्रश्नाचं उत्तर तुमचं या कार्यक्रमात मी चंचल पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते। आज आपण उच्च प्राथमिक आदर्श शाळा साजवा येथे आलेलो आहोत। तसेच आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी भूमिपुत्र बहुउद्देशीय विकास मंच साजवाच्या वतीने CISF मध्ये ASI पदावर कार्यरत असलेले श्री अंतू निंबा शेळके तसेच भूमिपुत्र संस्थेचे अध्यक्ष व गावाचे कर्तव्यदक्ष पोलीस पाटील श्री किरण पाटील व माजी सैनिक सतीश पाटील यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमासाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे। त्याबद्दल मी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानते। तर चला आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। रेडी आहेत का तुम्ही सर्व? विचारू मग प्रश्न? ज्याला उत्तर येत असेल गोंधळ करायचा नाही, फक्त हात वरती करायचा, ठीक आहे? विचारू मग प्रश्न? रेडी आहे? तर तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? हा सांग। हॉकी। याच्यासाठी सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत। बरं दीदी, तुझं नाव सांग। गौरी शिवाजी गुता। कितवीला जातेस? 9वी। बरं, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला? रायगडावर। अरे वा, याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे। हिने दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर दिलंय। बरं दीदी, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न, भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता? डॉल्फिन। अरे परत एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राची राजधानी कोणती? हा सांग दीदी। नवी दिल्ली। नाही, छान केलात। मुलांमध्ये दादा? मुंबई। या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। दादा तुझं नाव सांग। गणेश। पूर्ण नाव? गणेश शरद देवटे। जोरात बोल। गणेश शरद देवटे। बरं गणेश दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, धातूंचा राजा कोणाला म्हटले आहे? नाही, येतोय कोणाला? धातूंचा राजा कोणाला म्हटले आहे? चल विचार कर थोडासा। येतोय दादा तुला? जोरात बोल। सोने। या दादासाठी सरांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। दादा तुझं नाव सांग। सानप सुरेश सुधाकर। जोरात बोल। सानप सुरेश सुधाकर। बरं दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, शिवरायांचे समाधी स्थळ कुठे आहे? रायगड। अरे वा, परत एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत। बरं दादा, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न, विमानाचा शोध कोणी लावला? राईट बंधू। अरे वा, टाळ्या वाजवायच्या जोरात। बरं हर्षदा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, भारताचे ब्रीद वाक्य कोणते? सत्यमेव जयते। अरे वा, टाळ्या वाजवायच्या सरांनी। बरं दीदी, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न, लोकसंख्येच्या दृष्टिकोनाने भारताचा कितवा क्रमांक लागतो? येतं याचं उत्तर कोणाला? हा सांग। तिसरं? नाही। भारताचा कितवा क्रमांक लागतो? नाही। हा सांग दादा। दुसरा। जोरात बोल। दुसरा। तुझं नाव सांग। रोहित तुळशीराम जाधव। रोहित साठी सरांनी टाळ्या वाजवायच्या आहेत। बरं रोहित, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे, 3 मिनिट म्हणजे किती सेकंद? फास्ट। खूप सोपा प्रश्न आहे। येतं याचं उत्तर कोणाला? प्रश्न परत विचारू का? 3 मिनिट म्हणजे किती सेकंद? 180 सेकंद। अरे वा, टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी।
बरं दीदी, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता? नाही. हा सांग दीदी. मंगळ ग्रह. नाही. हा सांग दीदी. गुरुग्रह. हा गुरुग्रह. गुरु. टाळ्या वाजवायची त्यासाठी सर्वांना. बर, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, संत ज्ञानेश्वरांचे समाधी स्थळ कुठे आहे? येतंय कोणाला उत्तर? आळंदी. अरे वा, रोहित साठी परत एकदा टाळ्या वाजवायचा आहे. बरं दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 15. नाही. हा सांग दीदी. 36. जोरात बोल. 36. तुझं नाव सांग. विद्या दीपक धत्र. विद्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं विद्या, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते? येतं याचं उत्तर कुणाला? सांग मला. गंगापूर डॅम, नाशिक. अरे टाळ्या वाजवायच्या सर्वांनी याच्यासाठी. बरं दादा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? नाही. येतं याचं उत्तर कोणाला? प्रश्न परत ऐका, बेरी हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? नाही येते. याचं उत्तर आहे ब जीवनसत्व. काय? जोरात. राहील आता लक्षात. बरं, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, पाण्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? माहिती आहे कोणाला? प्रश्न परत ऐका, पाण्याचे रासायनिक चिन्ह काय आहे? नाही येते. H2O हे नाव ऐकलंय ना? मग हे पाण्याचे रासायनिक चिन्ह आहे. काय? इंग्लिश मध्ये येतं का तुम्हाला? मराठीमध्ये समजलं नाही का? नाही का समजलं? समजलं की नाही? समजलं ना? बर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, आपल्या मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते? हा सांग दादा. तुझं नाव सांग. गणेश शरद बोटे. गणेश साठी सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं गणेश, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न, एका वर्षात किती आठवडे असतात? साठी पुढचा प्रश्न आहे, कोकणातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता? मासे. हा बोल ना. बरोबर आहे. मासे पकडणे. त्याला म्हणतात मासेमारी. मासेमारी. गणेश, सगळे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं गणेश, तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हणतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे वा, जोरात टाळ्या वाजवायच्या गणेशसाठी. प्रश्न आहे, सर्व कुरकुरे खातात का? बरं सांगा मग, कुरकुरेच्या पॅकेट मध्ये कोणता गॅस भरलेला असतो? माहिती आहे कोणाला? सांग दीदी. हायड्रोजन. नाही. नाही माहिती. नायट्रोजन हा गॅस भरलेला असतो. कोणता? नायट्रोजन. राहील आता लक्षात. बर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येण्यासाठी किती वेळ लागतो?
हा सांग. 8 मिनिटे. अरे वा, टाळ्या वाजवायच्या इथेसाठी. बरं, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. जगातील सर्वात बुद्धिमान देश कोणता? अमेरिका. नाही. रशिया. हा सांग. चायना. नाही. येत आहे कोणाला? हा सांग ना. आशिया. येत आहे कोणाला? नाही. हा का? नाही. हा दादा. जापान. अरे वा, या त्याच्यासाठी जोरदार टाळा वाजवायचा आहे. ते ना साईडला करून घे, परत परत पडेल ते. बरं दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? दादाजी भुसे सर. अरे टाळा वाजवायचा परत एकदा. बर दादा, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. जगातील सर्वात मोठा महासागर कोणता आहे? अटलांटिक महासागर. नाही. हा दादा. हिंदी महासागर. नाही. पॅसिफिक महासागर. अरे वा, टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. बरं दीदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण? इंदिरा गांधी. नाही. राष्ट्रपती हा सांग दीदी. द्रौपदी मुर्मू. नाही. भारतातील पहिली महिला राष्ट्रपती. प्रतिभा पाटील. जोरात बोल. प्रतिभा पाटील. अरे वा, टाळ्या वाजवे तिच्यासाठी. बरं दीदी, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. महाभारतातील 5 पांडवांच्या आईचे नाव काय होते? माहिती आहे याचं उत्तर कुणाला? नाही माहिती? तर त्यांच्या आईचं नाव होतं कुंती. नाव ऐकलंय सर्वांनी? ऐकलंय का? राहील लक्षात? काय होतं नाव? बर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हटले जाते? हा सांग दीदी. महात्मा गांधी. टाळ्या वाजायच्या याच्यासाठी. बरं दीदी, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? शिवनेरी. परत एकदा टाळ्या वाजवायचा आहे. टाळ्यांचा आवाजच येत नाही, एवढी विद्यार्थी संख्या आणि टाळ्यांचा आवाजच नाही. बरं दीदी, तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. जपानचे चलन काय आहे? डॉलर. नाही, ते अमेरिकेचं. येतंय कोणाला? हा सांग दीदी. हा नाही. नाही येते कोणाला? याचं उत्तर आहे एन. काय? काय जपानचे चलन? आता कोणी विचारलं तर सांगता येईल? काय? कोणाचं चलन आहे? बर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे आता. वनस्पती वातावरणातून कोणता वायू शोषून घेतात? हा सांग. बोल ना, घाबरू नको, बोल. बरोबर पण असू शकतं. हायड्रोजन. नाही. हा दादा. नायट्रोजन. नाही. हा दादा. कार्बन डायऑक्साइड. अरे टाळ्या वाजायच्या दादासाठी. साईडला का? वनस्पती वातावरणातून कोणता वायू शोषून घेतात? कार्बन डायऑक्साइड.
अरे वा. टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. बर दादा, वातावरणाचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? येत याचं उत्तर कोणाला? नाही येते. याचं उत्तर आहे बॅरोमीटर. काय आहे? जोरात बोला. बर, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाला सर्वात जास्त आवडणारे फूल कोणते? जास्वंदीची. जोरात बोल. जास्वंदीची. बरोबर आहे. तुझ्यासाठी पुढचा प्रश्न आहे. गणपती बाप्पाच्या मुलांचे नाव काय आहे? शुभ लाभ. हा हो बरं. शुभ लाभ. टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. बरं दीदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. गावातील प्रथम नागरिक कोणाला म्हणतात? सरपंच. अरे वा. टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. बरं दीदी, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. गावातील भांडण तंटा सोडविणे किंवा गंभीर प्रकाराचा गुन्हा असेल तर पोलिसांना कळविण्याचे काम कोण करते? सचिव. पोलीस पाटील. जोरात बोल. पोलीस पाटील. टाळ्या वाजवायच्या याच्यासाठी. कधी असतो? 8 मार्च. जोरात बोल. 8 मार्च. की दीदीसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? 8 मार्च. बर, टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? संतवाणी. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? खूप सोपा प्रश्न आहे. हा सांग दीदी. ज्ञानेश्वरी. तुझं नाव सांग. धनश्री विठ्ठल शिंदे. धनश्रीसाठी सरांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं दीदी, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? भारतात. जोरात बोल. भारतात. धनश्रीसाठी परत एकदा टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं धनश्री, आता तुझ्यासाठी तिसरा आणि शेवटचा प्रश्न. वर्षात एकूण किती दिवस असतात? 389. नाही, खूप सोपा प्रश्न आहे. वर्षात एकूण किती दिवस असतात? हा सांग दादा. 360. नाही. हा सांग दादा. 365. जोरात बोलतो. 365. तुझं नाव सांग. हर्षदानंद दिवेदार. हर्षदासाठी सरांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. जोरात बोल. बोलशील जोरात बोलशील. बरं दीदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? कोकण. नाही. हा सांग दादा. नाशिक. नाही. दादा. मुंबई. हा नाही. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? हा दादा. नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे आंबोली. काय? काय हे? महाराष्ट्रातील पावसाचे. हा, सर्वाधिक पावसाचे ठिकाण काय आहे?
कोणत्या जिल्ह्यात येते? सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? घ्यायला लक्षात. बरं, तुमच्यासाठी पुढचा प्रश्न आहे आता. जिजामाता कोणत्या घराण्यातील होत्या? हा दीदी. मोरे. नाही. हा दीदी. जाधव. या दीदीसाठी सरांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. बरं दीदी, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत? बोलायचं नाही. भारताचे पंतप्रधान कोण आहेत? प्रधानमंत्री, प्राईम मिनिस्टर. हा दीदी. नरेंद्र मोदी. त्यांचे पूर्ण नाव काय? माहितीये कोणाला त्यांचं पूर्ण नाव? नरेंद्र मोदी. त्यांचं पूर्ण नाव काय? येत आहे कोणाला? नरेंद्र मोदींचं पूर्ण नाव नाही माहिती तुम्हाला? त्यांचं पूर्ण नाव आहे नरेंद्र दामोदरदास मोदी. काय? नरेंद्र दामोदरदास मोदी. नाव ऐकलंय का? नाही ऐकलंय. बरं, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. कोवळ्या उन्हामुळे मनुष्याला कोणते जीवनसत्व मिळते? येतं याचं उत्तर कोणाला? हा दादा. तुझ्यासाठी टाळ्या वाजवायच्या आहेत. बर दादा, तुझ्यासाठी पुढचा प्रश्न. छत्तीसगडची राजधानी कोणती? गडचिरोली. नाही. हा दीदी. रायगड. नाही. दिसपूर. नाही. रत्नागिरी. येतं याचं उत्तर कोणाला? याचं उत्तर आहे रायपूर. काय? रायपूर. छत्तीसगडची राजधानी काय मग? रायपूर. बर, तुमच्यासाठी सोपा प्रश्न विचारते आता. आपल्या मालेगाव जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे? हा दीदी. हा, दोन नद्यांचा. हा दादा. अरे वा, टाळ्या वाजवायच्या दादासाठी. मालेगाव जवळ कोणत्या दोन नद्यांचा संगम झाला आहे? अरे वा, टाळ्या वाजवायच्या जोराच्या दादासाठी. बरं दादा, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न. गणपती बाप्पाचे वाहन काय आहे? अरे वा, टाळ्या वाजवायच्या जोरदार. बरं दादा, तुझ्यासाठी आता तिसरा आणि शेवटचा प्रश्न. एका वर्षात किती महिने असतात? 12. अरे वा, टाळ्या वाजवायच्या त्याच्यासाठी. तुम्हाला खरंच मला नाही वाटत तुमच्या आवाजावरून. कसा वाटला कार्यक्रम? कोणाला कोणाला बक्षीस भेटली? कोणाला कोणाला पाहिजे होती? रोज शाळेत येता तुम्ही? सर हे सांगत नाही जनरल नॉलेजचं? तुम्ही डिजिटल स्टडी करतात ना, तुम्हाला यायला पाहिजे ना प्रश्नांचे उत्तर. खूप सोपे सोपे प्रश्नांचे उत्तर होते, तरी पण जमले नाहीत. काही स्पेसिफिक मुलं होते तेच उत्तर देत होते, काही देतच नव्हते प्रश्नांचे उत्तर. असं का? तुम्ही पण डिजिटल स्टडी करतात ना, यायला पाहिजे ना तुम्हाला उत्तर. पुढच्या वेळेला येतील सर्वांना? याच्यापेक्षा आम्ही मोठं बक्षीस आणू पुढच्या वेळेला. येतील ना सर्वांना उत्तर? कराल तुम्ही अभ्यास?
ठीक आहे. जर्नलिझम म्हणजे काय असतं? जर्नलिझम हा जो शब्द आहे तो आहे आपला इंग्रजी शब्द. त्याला मराठीमध्ये म्हणतात पत्रकारिता. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून नामदेव भाऊ आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांची मुलगी चंचल, जिने आता 11वीच्या वर्षामध्ये पाऊल टाकलेलं आहे. आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल देऊन जर्नलिझम म्हणजे पत्रकारिता काय असते, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची मुलाखत कशी घ्यावी, विद्यार्थ्यांना क्विज कॉम्पिटिशनसाठी कोणते प्रश्न निवडावेत आणि ते प्रश्न मुलांसमोर कसे सादर करावेत, हे जे असणारं कौशल्य, हे कौशल्य अगदी तिने लहान वयामध्ये अंगीकारलेलं आहे. आणि साहजिकच एक आपलं कर्तव्य म्हणून क्विज कॉम्पिटिशन किंवा जी प्रश्नमंजुषा स्पर्धा असते ती फक्त मनोरंजनाची नसते. आपल्याजवळ असणारं जे काही ज्ञान असेल किंवा आपला जो असणारा बौद्धिक विकास असेल त्याचं जे दर्शन असतं ते दर्शन त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतून त्या ठिकाणी बाहेर पडत असतं. अतिशय छानपणे मला वाटतं या ठिकाणी प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पडलेली असेल. म्हणून आपलं एक आद्य कर्तव्य आहे की या ठिकाणी कुमारी चंचल हिचा देखील आपण यथोचित असा आपण सत्कार केला पाहिजे. म्हणून आपल्या असणाऱ्या ज्या 9वीच्या 2 विद्यार्थिनी पूनम आणि चैताली हे इथे पुढे व्यासपीठाकडे यावं आणि तिचा सत्कार करावा.